नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, आपलं आता नवीन वर्षाची नवी सुरुवात झाली आहे. सगळ्यांनी नवीन संकल्प, सगळ्या नव्या उमेदीने सुरुवात केली असेल. तर बघा, आता आपलं नवीन वर्षाचं आपण स्वामी चरित्र सारामृत एक दिवसीय पारायण कसे करायचे, कशी मांडणी करायची, हे पारायण केल्याने काय आपल्याला फळ भेटतं, याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ आहे. तर बघा, आता आपलं स्वामी चरित्र सारामृतचे आपण एक दिवसीय पारायण म्हणजे एका दिवसामध्ये आपल्याला 21 अध्याय वाचन करायचं आहे. आणि तुम्हाला 11 गुरुवार आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला एका दिवशी आपण एक पारायण करत असतो. 11 वेळेला आपले 11 पारायण होत असतात व आपण सांगता करतो. ते आपले स्वामींचे 11 गुरुवार म्हणून आपण ती पूजा करत असतो. पण तुम्हाला जर एक दिवसीय पारायण करायचं आहे म्हणजे एका दिवसामध्ये तुम्हाला पारायण करायचं आहे पूर्ण. आणि त्याचं काय होतं माहिती का, आपल्याला तेवढा वेळ नसतो आणि या बिझी लाईफमध्ये थोडा तरी वेळ नाही का आपण काढून एक दिवसीय का पारायण होऊन आपण केलं पाहिजे. आणि एक दिवसीय पारायण काही जास्त वेळ लागणार नाही, कारण आपल्या स्वामी चरित्र सारामृत या आपल्या म्हणजे या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. आणि आता बघा, 21 अध्याय आपण एका दिवसामध्ये किंवा एका बैठकीमध्येही करू शकतो. आणि ते अध्याय असे मोठे वगैरे नाही आहेत. जे रोज वाचतात त्यांना माहीत आहे की आपले अध्याय मोठे आहेत का, फक्त 13, परत 13, 14, 15 ते थोडे मोठे आहेत, नाहीतर बाकी 1-2 पानाचेच आहेत. ते बी 1-2 पानाचेच आहेत. एक पानाचे, 2 पानाचे असे आहेत. तर तुम्ही हे आपल्या जर वाचण्यामध्ये रोज असेल ना, तर तुम्ही 1 किंवा दीड तासामध्ये पूर्ण 21 अध्याय तुम्ही वाचू शकता. पण तुम्हाला आता नाही का नवीन असाल तर तुम्हाला 2 तास लयतले लागतील पूर्ण 21 अध्याय वाचायला. पण हे वाचण्याआधी आपण कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत त्याबद्दल बघूया. तर आपण काय करायचं आहे, तर तुम्ही पूजा मांडणीही करू शकता एका दिवसाची. तुम्ही एका दिवसाचं जर पारायण करत असाल तर तुम्ही सेपरेट नाही का, तुम्हाला मांडायचं असेल, नाही मांडलं तरीही चालेल, पण जर मांडणी करायचीच असेल तर तुम्ही एक चौरंग पाठ वगैरे घ्या, त्याच्या खालची जागा. आणि आपण हे पारायण गुरुवारी करायचं आहे. एक दिवसीय पारायण स्वामींचं कोणतंही पारायण, दत्त महाराजांची कोणतीही सेवा आपण गुरुवारची करायची असते. आणि या सेवेचा टाईम कोणता, तर फक्त 12 ते 12:30 या दरम्यान फक्त करायची नाही, कारण हा दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो, त्यामुळे त्या वेळामध्ये करायची नाही. नाहीतर इतर वेळी म्हणजे तुम्ही सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी तुम्ही 7-8 वाजेपर्यंत सेवा करू शकता. तर आपण काय करायचं आहे, जर आपल्याला एक दिवसीय पारायण करायचं आहे तर पहिलं तुमच्याकडं स्वामी चरित्र सारामृताची 21 अध्यायाची पोथी पाहिजे आणि त्याच्यावर आपण ते अध्याय करत असतो, वाचन करत असतो. आणि तुम्हाला नित्यसेवेचेही पुस्तक पाहिजे, कारण नित्यसेवेमध्येही आपण ज्या पहिल्या सेवा ज्या करत असतो त्या पाहिजेत. तर आपण काय करायचं आहे, पहिलं जिथं आपण पूजा मांडणार ती जागा तुम्ही स्वच्छ पुसून घ्या. त्याच्यावरती पाट किंवा चौरंग वगैरे ठेवा. त्याच्यावरती लाल पिवळे वस्त्र हातरा. त्याच्यावरती स्वामी महाराजांचा सॉरी फोटो किंवा नाही का मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही अभिषेक करा व ते गुरुवारी तुम्ही सकाळी नाही का ठेवा. आणि तुम्ही उपवास केला तर नाही का अति उत्तम होईल. आणि जर तुम्हाला नाही का जमत नसेल उपवास तर तुम्ही म्हणजे जेवण करूनही तुम्ही पारायण करू शकता. तर तुम्ही काय करायचं आहे, जर ती पूजा मांडणी वगैरे झाली, आपण गुरुवारचं तर अभिषेक वगैरे करतो, अभिषेक वगैरे करा. नंतर प्रसादामध्ये एखादं फळ वगैरे ठेवा. फुलं, पिवळी फुलं तुम्हाला मिळालीच ना, तर चाफ्याची फुलं मिळाली तर खरंच अतिउत्तम आहे. तर तुम्ही स्वामींच्या आवडीची चाफ्याची फुले ठेवा. नंतर हिना अत्तर असेल तर हिना अत्तर लावा. पिण्यासाठी छोटंसं पाणी ग्लास वगैरे ठेवा. त्याच्यानंतर प्रसाद म्हणून खडीसाखर ठेवा किंवा एखादं फळ ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही आवर्जून आता तुपाचा दिवा लावा एक प्रसाद म्हणून ठेवा. व हे सगळी मांडणी झाल्यानंतर तुम्ही आपली स्वामींची माळही तिथे मांडू शकता, घंटीही मांडू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, हे सगळी पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्ही पहिला आपण नित्यसेवेमधलं स्वामींची सेवा म्हणून एक हे आहे सूक्त, तेही वाचा. त्याच्यानंतर तुम्ही तारक मंत्राचं हे पठण करा. तुम्हाला जर येत असेल तर ठीक आहे, पण तरीही तुम्ही तारक मंत्र एकदा म्हणा. नंतर ना 11 माळी स्वामी समर्थ महाराजांची जप करा व त्याच्यानंतर तुम्ही अध्यायाला सुरुवात करा. आणि गुरुवारचा तुम्हाला माहिती आहे आपण सकाळी आरती करतो, तर तुम्ही आरती करूनही तुम्ही अध्यायाला सुरुवात करू शकता किंवा अध्याय पूर्ण झाल्यानंतरही तुम्ही आरती करू शकता, जशी तुमच्या इच्छेने. तर मी हे सगळं केल्यानंतर आपण मग अध्याय वाचायला सुरू करायचं आहे. तर आपला पहिला अध्याय वाचोय म्हणजे पहिलं स्वामी चरित्र सारामृत पहिल्या अध्यायापासून सुरू करायचं. ते तुम्हाला 21 अध्यायापर्यंत पूर्ण पारायण करायचं आहे. म्हणजे हा एक दिवसीय पारायण म्हणजे एका दिवसामध्ये आपल्याला पूर्ण पारायण करायचं आहे. जर तुम्हाला आता 21 अध्याय पूर्ण एका बैठकीत केलं तर खूपच छान आहे. पण जर तुम्हाला एका बैठकीत नाही जमलं तर तुम्ही काय करा माहिती आहे का, 7 अध्याय वाचा. म्हणजे जरा वेळ नाही का बसण्याचा त्रास होत असेल तर जास्त वेळ काही नाही, 1-1.5 तास फक्त बसायचं आहे. तरी पण तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही नाही का एक
14 अध्याय करा किंवा 7 अध्याय करा, त्याच्यानंतर थोडं उठा व त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण 21 अध्यायचं पारायण करा व अध्यायचं पारायण झाल्यानंतर तुम्ही आरती वगैरे करा. आणि असं नाही की एका बैठकीतच केलं पाहिजे असं नेम वगैरे काही नाही आहे. पण जर तुमच्या मनाला जर नाही का आपल्याला छान वाटत असेल बाबा की एका जागेवर बसून करावं. आता बघा का बरं, की ज्यांचा इलाज नाही, ज्यांना बसता येत नाही जास्त वेळ एका जागेवरती, त्यांच्यासाठी तुम्ही उठू शकता, त्याच्यानंतरही तुम्ही बसू शकता पारायण करताना. पण समजा आता बघा न बसण्याचे फायदे काय होतात, तर आपण एका जागेवर बसलो ना तर आपलं एकाग्र मन असतं व त्याच्यावरती आपलं नाही का म्हणजे आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा आपलं सगळं मन ध्यान लावून आपण ते वाचत असतो. आणि जेव्हा आपण उठतो मधून तेव्हा आपलं मन बघा विचलित होतं, मग आपण बाहेर जातो, मग त्याच्याकडं मन आपलं येऊन जातं. त्याच्यानंतर आपण बसतो तेव्हा आपलं मन स्थिर व्हायलाच आपला म्हणजे एक 10-15 मिनटं 20 मिनटं जातात. मग त्याच्यानंतर आपण पूजा वाचतो. त्यासाठी एका बैठकीत करायचं असतं. म्हणजे का तर आपलं पूर्ण एकाग्र मन त्याच्यामध्ये रमलेलं असतं, तेव्हा आपल्या पूर्ण गोष्टी होऊन जातात. मग आपण 2 बैठकीत केलं तर चालत नाही का, तर चालतं, पण त्यासाठी करायचं नाही की आपलं मन विचलित होतं. आपल्याला आपलं मन स्थिर होण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. त्यासाठी एका बैठकीत जमलं तर करा, नसेल जमत तर तुम्ही 2 बैठकीत करू शकता. खरंच स्वामी चरित्र सारामृत हे खूप म्हणजे खूप खूप छान आहे. माझं तर खूप वेळा पारायण झालेत. पारायण तर मी असं रोजही आपलं म्हणजे रोजचे 3 अध्याय मिळून आपलं एका आठवड्याचं एक पारायण तर होतंच. पण असंही माझं नाही का स्वामींचे 11 गुरुवार असे 2-3 वेळा मी केलेत. तर खरं सांगते, कारण माझ्या रोजच्या वाचण्यामध्ये असल्यामुळे मी एका दिवशी पारायण म्हटलं तर एका तासामध्ये वाचून होईल. तर काय नाही आहे, साध्या सेवा आहेत, यात जास्त काही नाही आहे. पण याची हे केल्याने खरंच तुमची मनात एखादी इच्छा असेल, जर तुम्ही हे पारायण एक दिवसीय पारायण संकल्पयुक्त करत असाल तर तुम्ही मांडणी वगैरे करून संकल्प करा. संकल्प कसा करायचा तेही तुम्हाला सांगते. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येही मी सांगितलं असेल. तर काय करायचं आहे, तर आपल्या डाव्या हाताने उजव्या हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये अक्षता टाकायची आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती एक फूल टाकायचं आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे व तुमची काय इच्छा असेल, कोणत्या संकल्पासाठी तुम्ही उपवास करताय, तुमची कोणतीही इच्छा मनातली बोलायची आहे, तर स्वामी महाराजांना सांगायचं आहे की माझ्या मनातली ही इच्छा आहे, त्यासाठी मी हे एक दिवसीय पारायण करत आहे. तर स्वामी महाराजांना माझ्याकडून हे पारायण करून घ्यावं, माझ्या मनातली इच्छा तुम्हाला मी सांगत आहे, माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा, हे म्हणून तुम्ही ते पाणी व ती अक्षदा फूल एका ताटामध्ये खाली सोडायचं आहे. व ते झाल्यानंतर ते पाणी व ते अक्षदा फूल वगैरे एखाद्या झाडाला तुम्ही, तुळशी सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही ते ठेवू शकता. ते ठेवल्यानंतर हे झालं संकल्पयुक्त. आणि तुम्हाला जर असंच करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता. काय संकल्प करायची गरज नाही. मनातल्या भावना स्वामी महाराजांच्या पुढे बसल्या की महाराजांपर्यंत पोहोचत असतात. तुमच्या मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण होतात. तर त्यासाठी तुम्ही करायचं आहे, कारण तुम्हाला जर नसेल जमत रोज नाही जमलं तर तुम्हाला एक दिवसीय पारायण करायचं, तर तुम्ही नक्की आवर्जून हे पारायण स्वामी चरित्र एक दिवसीय पारायण आवर्जून करा. खरंच खूप छान आहे आणि खरंच खूप चांगले अनुभव आहेत. तुम्ही केल्यानंतर तुम्हाला हे अनुभव नक्की येतील. तर आवर्जून तुम्ही हे पारायण करा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.